करण्याचा निर्णय जबरदस्त मॅच असेल. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील महत्त्वाची मॅच असेल आणि या मॅच मध्ये नाणेफेक कक्षामधून न्यूज येते. सोनारपाडा संघाने नाणेफेक जिंकली आहे, फिल्डिंग स्वीकारली आहे आणि पाडेले संघाला फलंदाजीचं पाचारण दिलंय. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो. चांगले खेळ आणि यशस्वी व्हा. दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच असेल. याच दरम्यान उदेश हा खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरला. जबरदस्त खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि आपल्या संघासाठी विजयाचा दरवाजा उघडा करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त खेळ उदेश, जबरदस्त खेळ झाला आणि सामन्यात विजय मिळवून दिला आपल्या संघाला. खूप साऱ्या शुभेच्छा तुला आणि तुझ्या टीमला पुढच्या सामन्यासाठी सुद्धा. जाऊया मैदानावरती. आजच्या दिवसातली पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्या सर्वांच्या समक्ष पार पाडली जाते. एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळतीये काचकोली आणि त्यांना फाईट करताना टीम नडई. या दोन संघादरम्यान मॅच चालू होतीये. जशी मॅच चालू होईल या ऐकूयात पुन्हा एकदा रमेश महाराज शिंदे यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. व्यासपीठावर सन्माननीय कानोळगावचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय एकनाथजी हरड यांचं या ठिकाणी आगमन झालंय. व्यवस्थापन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. प्रेक्षक हो, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे. अर्थातच एका बाजूला टीम काचकोली फाईट करेल डिहेनोली नडई. या दोन संघाच्या दरम्यान आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना या ठिकाणी अंपायर सिग्नल लेट्स प्ले. गोलंदाज रमेश सज्ज, स्टार्किंग एंडवर बॅट्समन आपण पाहतो विकी, नॉन स्ट्राइक एंडवर पप्पू. पहिलाच बॉल आणि इथे मात्र आडव्या बॅटनं खेळ आहे. पाहू शकाल धावांची भूक आणि धावांची तृष्णा आम्हाला लागलेली आहे. ज्या उद्देशाने ही स्पर्धा या ठिकाणी सन्माननीय शिवाजी केंबारी सर, मनोजी केंबारी सर यांनी आयोजित केली, त्या स्पर्धेचं मुख्य उद्दिष्ट असेल. असं म्हटलं जातं ना की आपल्या घरामध्ये संस्कार असावे लागतात आणि त्या संस्काराला जिवंत आयुष्यभर ठेवावं. एक व्यक्तिमत्व या संपूर्ण घरातून निघून गेलं. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे कैलासवासी रामचंद्र. आणि अर्थातच रामचंद्र बाबांची आठवण कायमस्वरूपी आम्हाला यावी, त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा यासाठी खऱ्या अर्थानं या केंबारी परिवाराने अर्थातच सन्माननीय शिवाजी केंबारी सर यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा चंद्रकांत बाबांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी आणि कायमस्वरूपी त्यांची आठवण या संपूर्ण केंबारी परिवारामध्ये जिवंत आणि ज्वलंत राहावी यासाठी या स्पर्धेचं मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर असेल. प्रेक्षक हो, आपल्या सर्वांची गर्दी सातत्याने राहील, कारण जितकी प्रसिद्ध तितकी लोकप्रिय स्पर्धा या मुरबाड तालुक्याला पडलेलं गोड स्वप्न आहे. या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी सन्माननीय साजई गावचे पोलीस पाटील आदरणीय केशवजी देसले साहेबांच्या या ठिकाणी आगमन झालं. आमचे आदर्श आदरणीय सन्माननीय विजयजी मडके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा व्यवस्थापन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि कानोळ गावचे आदर्श व्यक्तिमत्व अनेक इव्हेंट त्यांच्या माध्यमातून सजले जातात. सन्माननीय एकनाथजी हरड या तीनही व्यक्तिमत्वांचं व्यवस्थापन समितीच्या वतीनं, ग्रामस्थ मंडळ टेंबरेच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं, शिवाजी केंबारी सरांच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि प्रेक्षक हो, जाऊया आपण मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे सर, आपण आवाज पोहोचवतात या स्पर्धेच्या माध्यमातून. आपला सुद्धा मनपूर्वक आभार. सुदर्शनजी आगे, आपलं सुद्धा मनपूर्वक आभार, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्कोररच्या भूमिकेमध्ये सातत्याने जोडल्या गेलात. या शहापूर मुरबाड तालुक्यातील कोणती अशी स्पर्धा नाही आहे की त्या स्पर्धेच्या माध्यमातून सुवर्ण अक्षर लिहिले जात नाही. सुदर्शन आगे, आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. TNCricket.in माध्यमातून स्पर्धा अखंड जगभरात पोहोचवली जाते. आपला सुद्धा मनपूर्वक आभार. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिले षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या ती धावफलकावर केवळ 6 धावा. येस, 7 धावा धावफलकावर. ओव्हर पिच बॉल अॅक्रॉस झाल्याने खेळलाय. तिथे एक क्षेत्ररक्षक धक्का लागेल. या मॅच मध्ये पाहिलं तर धक्का क्रमांक 1, पहिला गडी बाद होतोय बॅटिंग करत असताना.
तील शेवटचा सामना चालू आहे. संघ दोन खेळतायत. खऱ्या अर्थानं हे 2 अंकी नाटक आहे. या 2 अंकी नाटकामध्ये कधी काय घडेल हे सांगता येत नाही. आमच्या एकनाथजी हारट सर यांच्या भाषेमध्ये ही डबल बारी आहे. कधी काय नाटकीय मोड वळणं येतील हे सांगता येणार नाही. धावपलकावर 7 धावा आणि 7 धावेवर पडलेलं विकेटचं पहिलं पतन. अर्थातच गडी बाद झाला नडई संघाचा. काही क्षणापूर्वी पाहिला असेल काचकोली संघानं नाणेफेक जिंकले आणि घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय. आतापर्यंत घेतलेला निर्णय मी तर म्हणेन योग्य आहे. ओव्हरपिच बॉल, बॅट मात्र फिरली, ऍक्शन देन रिॲक्शन, चेंडू निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या कडे. मोहम्मद शमी स्टँडला सलामी द्यायला हा आला ब्रांडेड षटकार. 6 धावा. ताकदीचा कमी वापर मात्र युक्तीचा वापर जास्त केलाय आणि आपण पाहू शकाल शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. माकडे आणि टोपीवालाची गोष्ट आम्हाला आठवेल आमच्या गुरुजींनी सांगितलेली. टोपीवाल्याने दगड मारली, माकडाने झाडावरनं आंब्याच्या कैऱ्या मारल्या आणि मग जागी झाली मेंदूची ताकद. डोक्यावरनं टोपी खाली टाकली. जेवढ्या टोप्या माकडाने घेतल्या होत्या तेवढ्या झाडावरनं खाली फेकल्या. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. कधी कधी या गोष्टींना सामोरं जावं लागतंय. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करत असताना शक्तीचा कमी वापर परंतु गनिमी काव्य वापरले आणि बघता बघता अखंड हिंदवी स्वराज्याची ज्योत प्रज्वलित झाली. आजही 350 पावणे 400 वर्षापूर्वीचा इतिहास आमच्या डोळ्यासमोर येईल. याचं कारण शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ गनिमी काव्यांचा वापर छत्रपती शिवरायांनी केला आणि बघता बघता 6 जून 1674 मुहूर्तमेढ रोवली. राजे शिवाजी अधिकृत राजे झाले. प्रेक्षक हो, जाऊया मॅचच्या दिशेने. ही मॅचची दिशा आणि दशा आम्हाला चुकवायची नाही आहे. चांगली मॅच तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे. धावसंख्या ती धावपलकावर 13 धावा. नडे आणि काचकोडी या दोन संघाच्या दरम्यान हसणारं हे द्वंद्व. स्टेप आउट करून खेळलाय. लेंथ मात्र परफेक्ट यॉर्कर होती. चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलं षटक पाहिलं तर रमेशने हाताळलं. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये खर्च केली 13. दुसऱ्या षटकामध्ये अमितला बोलावलंय. कर्णधारानं दिलेला विश्वास आणि त्या विश्वासाचा पाणीपत करायचा नाही आहे हे पहिल्या चेंडूवर सांगितलंय. धन्यवाद केशवजी देसले साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपलं सुद्धा टेंबरे गावाच्या आणि ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतोय. निश्चितच काही दिवसापूर्वी आपली सुद्धा भेट झाली होती आणि निश्चितच या निमित्ताने का होईना भेट महत्त्वाची आहे. शास्त्र म्हणतो ना की दगडादगडांच्या भेटी होतात, माणसांच्या सुद्धा भेटी होणं गोष्ट गरजेची आहे. कारण काळ जर पाहिला तर 2.5 वर्षाचा कठीण काळ आणि त्या काळानंतरही आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं भेटतो ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपण पुन्हा या ठिकाणी फायनलच्या दिवशी याल या अभिलाषा व्यक्त करू आणि निश्चितच तुम्ही याल हे या ठिकाणी चिन्ह आहेत. थँक्यू सो मच. धन्यवाद देसले साहेब. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अमित गोलंदाजी करतोय. दुसऱ्या चेंडूवर मात्र चौकार मिळाला आहे नडई संघाला. एक गडी बाद. पप्पू लवकरात लवकर बाद झाला. त्यानंतर मात्र पार्टनरशिप उंच मनोरे रचण्याचा प्रयत्न नडई संघाच्या वतीनं होतोय. धावसंख्या ती धावपलकावर 17. बॉडी टर्न केली. बॉटम हँडचा वापर इथे मात्र केलाय पूर्णपणे. पाहू शकाल स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉट स्क्वेअर लिगला 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने नडई संघ सातत्याने एक पाऊल एक धाव जोडण्याचा प्रयत्न करतोय आणि धाव पलकाला मात्र या ठिकाणी फुलवण्याचा प्रयत्न करतोय. फुल उमललं आणि बघता बघता फुलाला सुगंध जर आला ना तर मात्र ते फुल आमच्या गळ्यामध्ये सातत्याने रोवलं जातं. काही फुलं ईश्वराच्या गळ्यात जातात, काही फुलं देवळाच्या पायरीवर पडतात. जी फुलं ईश्वराच्या गळ्यात जातात ती फुलं मात्र सातत्याने स्वतःच्या हृदयाला टोचून घेतात. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देव पण येत नाही. प्रत्येकाला जर हिरा म्हणून जन्माला घातला असेल ना आई वडिलांनी, चमकतो तोच जो खऱ्या अर्थाने इथे स्वतःला सिद्ध करतो. लेफ्ट आर्म अराउंड द विकेटने हा चेंडू फेकलाय. फुल टॉस आहे. फक्त गतीला दिशा दिली. गोलंदाजाकडे गती होती आणि समोर होती दिशा. योग्य डायरेक्शन. चेंडू निघून गेलाय कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील या चेंडूवर 4 आणि चौकार. आणि गोलंदाजाची शैली पहिल्यांदा पाहायची आहे. इथे मात्र व्यवस्थापन समितीच्या नजरेतून कोणी सुटणार नाही आहे. गोलंदाज चांगल्या पद्धतीने चालतील तेव्हा मात्र इथे गोलंदाजी केली जाईल. ऍक्शन पाहायची आहे.
टेन क्रिक आपण सज्ज व्हा. फुलो लेनचा चेंडू होता व्ही शेप मध्ये फटका सजवला लावून दी कार्पेट आणि चेंडू निघून गेलाय. गोलंदाज करेल तर करेल काय करेल. शतरक्षकाने केली चुकी आणि त्याचे पडसाद इथे उमटताना रन्स मिळतील या चेंडूवर 4. नशीब फोपावलेत नडे संघाचे. हा आला चौकार. बाउंड्री लाईनच्या कडे बसलेले प्रेक्षक भगव्या पट्टीच्या बाहेर बसायचे आहे. नोंद असावी. प्रेक्षकांना महत्वाची सूचना आहे. या भगव्या पट्टीच्या बाहेरून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. प्रेक्षक म्हणजे तुम्ही या स्पर्धेचे राजा आहात आणि राजा नेहमी राजसिंहासनावर विराजमान होतो. आतमध्ये बसायचं नाही आहे. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर नडई संघाची धावसंख्या धावपलिकावर 1 गडी बाद, तब्बल 27 धावा. पहिल्या षटकामध्ये 13 धावा जे षटक हाताळलं रमेशनं. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं असेल तर 14 धावा आणि ते षटक हाताळलं अमितनं. एकंदरीत 27 धावा धावपलिकावर. इथून विचार करावा लागेल काचकोळी संघाला. विकेट विकेट आणि विकेट घ्याव्या लागतील, अन्यथा धावसंख्येचा वेग हा सातत्याने पुढे जाताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली धावसंख्या उभारले मी तर म्हणे नडई संघानं. गोलंदाजी मार्कवर मेजर दत्तात्रय, सदरक्षणाय खलनिग्रहणाय पोलीस सेवेत कार्यरत आहे दत्तात्रय. आणि आज मात्र समन्वय लावावा लागेल. अनेक पोलीस क्रिकेट खेळताना मी पाहिलेले आहेत. आमच्या शहापूर तालुक्याचा पहिल्यांदा विचार करू. विकास फळडे सुद्धा पोलीस आहेत, क्रिकेट खेळतात. रुपेश फळडे सुद्धा पोलीस आहेत, चरवली संघाच्या वतीनं क्रिकेट खेळतात. इम्रान शेख सुद्धा पोलीस आहेत, दसई संघाच्या वतीनं क्रिकेट खेळतात. आम्ही पाहिलंय किशोर नावाच्या फलंदाजाला अंबरचे संघाकडून क्रिकेट खेळतात, ते सुद्धा पोलीस आहेत. आणि या शहापूर तालुक्यातून मुरबाड तालुक्यामध्ये आम्ही आलो. सचिन चोरगे स्वतः पोलीस आहेत, क्रिकेट खेळतात. कैलास बाबरे सुद्धा पोलीस आहेत, क्रिकेट खेळतात. आणि आज मात्र दत्तात्रय सुद्धा पोलीस आहेत, इथे क्रिकेट खेळतात. पोलीस चांगले क्रिकेट खेळतात. कारण शैलेश केंबारी आर्यन टेंबरे संघामध्ये सुद्धा पोलीस आहेत, क्रिकेट खेळतात. या पोलिसांना सलाम करेल. इथे पुलटाच बॉल समोर पाहिलं तर चेंडू निघून चाललाय लॉंग ऑनला. तिथे एक क्षेत्ररक्षक, कॅच ड्रॉप, झेल सुटलाय. आणि आज मात्र आपण या मॅच मध्ये पाहतोय तर 3 पोलीस क्रिकेट खेळताना पाहायला मिळतील काचकोळी संघामध्ये. मोहन असेल, कल्पेश असेल आणि दत्तात्रय. थँक्यू सो मच. माहिती येते आमच्या एकनाथजी हारट सरांकडून. म्हणून म्हटलं जातं ना, प्रसिद्ध तुम्ही व्हाल, लोकप्रिय होण्यासाठी वेळ लागतो. इथे मात्र फाईन केला, चेंडू निघून चालाय लॉंग लेग सीमा रेषेकडे, थांबणार नाही. आउटफील्ड पास, रन मिळतील वेगाने. 4 4 4 4 चौकार. लेग ब्रेक होता, परंतु पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने फटका खेळला. लावून दी कार्पेट, चेंडू निघून चाललाय लॉंग लेग कडे. तिथे एक क्षेत्ररक्षक चेंडूला अडवलाय, फेकी केली, परंतु इथे विकेट किपर महेंद्रसिंग धोनीची आठवण तर आले, परंतु काय घडलंय अंपायरने दाखवलंय. तिसऱ्या पंचांकडे बोट चेक केलं जाईल, फलंदाज सुरक्षित आहे की नाही आहे. मी कौतुक करेल विकेट किपरचं. आज मात्र खऱ्या अर्थानं कॅप्टन कूल, द प्राऊड ऑफ द इंडिया महेंद्रसिंग धोनीची आठवण मात्र इथे आले. पाहिला असेल काय ॲक्शनने चेंडू यष्टांपर्यंत पोहोचवलाय. सूर मारला विकेट किपरनं, परंतु फलंदाज सुरक्षित आहे की नाही आहे निर्णय यायचा बाकी आहे. जोपर्यंत निर्णय येईल तोपर्यंत चर्चा करू. कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक असं म्हटलं जातं ना की माणसाच्या आयुष्यामध्ये 3 ऋण असतात, मातृ ऋण, पितृ ऋण आणि समाज ऋण. खऱ्या अर्थाने ही ऋण पेडण्यासाठी चाललेली स्पर्धा आहे. जे व्यक्तिमत्व निघून गेलं ते व्यक्तिमत्व कैलासवासी रामचंद्र आणि बाबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही आठवण कायमस्वरूपी स्मरणात राहावी आणि कायमस्वरूपी या केंबरी परिवारावर वर्षातील 12 पौर्णिमा चांदणी शिंपीत जावे, असे दिवस यावेत, यासाठी खऱ्या अर्थाने हे उद्दिष्ट एकमेव ठेवलं सन्माननीय सुहाजी केंबारी सरांनी. आणि कैलासवासी रामचंद्र बाबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, त्या स्मृतींना कायमस्वरूपी जिवंत ज्वलंत ठेवण्यासाठी चाललेली स्पर्धा अर्थात कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2022. निर्णय येईल आणि निर्णय अनाऊन्स करेल, शंका नाही आहे. नजरा लागलेल्या त्या निर्णयाकडे, फलंदाज सुरक्षित आहे की नाही आहे.
विकेट किपरने मात्र या ठिकाणी कमाल केले, सूर मारलाय आणि फलंदाज इथे आहे सुरक्षित, बाद नाहीये, पोचलाय पॉपिन लाईन पर्यंत, पॉपिन क्रीज पर्यंत. जल्लोष होताना पाहायला मिळेल, कारण जल्लोष तर होईल. जरी शासनाच्या बातम्या आमच्या कामावर धडकल्या असल्या ना, तरी आमच्या मुरबाड तालुक्याला आणि शहापूर तालुक्यात अजून कोरोनाचा कोणताही धोका नाहीये. या संपा डिसिजन नो बॉल. गोलंदाज दत्तात्रय पोलीस सेवेत कार्यरत आहेत. कहा पर गलती कर बैठे मेरे दोस्त, हे शहर तो नमक का शहर आहे. चेंडू हातातनं निसटला आणि विकेट किपरला बीट सुद्धा चेंडूनं केलंय. मनोजी केंबारी सरांचा इशारा आलाय, नो बॉल आणि फ्री हिट. फ्री हिट असेल नडई संघासाठी. धावसंख्या भरधाव वेगाने पुढे चालले, तब्बल 37 धावा. गतीमध्ये पुन्हा एकदा केलं परिवर्तन आणि इथं मात्र आमच्या चेहऱ्यावर हसू आहे. पुन्हा एकदा नो बॉल, पुन्हा एकदा नो बॉल, पुन्हा एकदा नो बॉल, नो नो आणि नो. क्रिकेटमधील सगळ्यात खराब चेंडू. जरी मात्र पॉपिन लाईन सोडली होती फलंदाजाने, तरी चेंडू मात्र खूप उंचीवर होता आणि इथून मात्र निरीक्षण केलं, यस नो बॉल आणि पुन्हा एकदा फ्री हिट. फ्री हिट कंटिन्यू. दत्तात्रय नावाच्या गोलंदाजाची गोलंदाजी मात्र बॅटिंग करत असताना नडई संघासाठी मात्र दिवाळीचा बोनस आहे आणि तो मात्र आम्ही घेणार. बोनस घेणं हे मात्र आमचं जन्मसिद्ध हक्क आहे आणि बोनस मात्र मिळून दिला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, कोण विसरेल त्या व्यक्तिमत्वाला. कर्मचाऱ्यांना बोनस मिळून दिला आणि तो बोनस आतापर्यंत लागू केलाय. जाऊया मॅचच्या दिशेने. अनेक गोष्टी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडतात, त्याचं विश्लेषण सातत्याने होईल. 39 धावा धावफलकावर. धावसंख्या मात्र वेगाने पुढे चालली. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज दत्तात्रय. मागील महिन्यामध्ये 5 तारखेला जयंती झाली. जयंती मी तर म्हणणार नाही, कारण जन्मदिवस झाला दत्तात्रयांचा. दत्तात्रय गोलंदाजी मार्कवर सज्ज. हा गोलंदाज मी तर म्हणेन यस बदललाय आणि इथे मात्र नवीन गोलंदाजावर प्रहार. तुम्ही गोलंदाज बदला, तुम्ही षटक संपू नका, इकडून मात्र फलंदाजी चालू होईल. क्या बात आहे, काय प्रहार केले जात आहेत नडई संघाच्या वतीनं. संधी आणि त्या संधीचं सोनं इथे मात्र केलं जात आहे. गोल्डन चान्स, संधीचं सोनं, षटकार. इथे मात्र आणखी एक प्रयोग केलाय आणि या प्रयोगाचा निष्कर्ष अनुमान. झेल मात्र सुटली. क्रिकेटची व्याख्या अपूर्ण. 2 धावा. अ पिच ऑफरिंग ॲडव्हान्टेज टू द बॅट्समन दॅट्स कॉल्ड अ बेल्टर. जगाच्या पाठीवर कोणतेही मैदान आणि कोणतेही खेळपट्टी जी फलंदाजाला अनुकूल असते ना, त्या खेळपट्टीला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये बेल्टर म्हणतात आणि ती मात्र बेल्टर बनवण्याचं काम इथे नडई संघाचे फलंदाज करत असताना. पुन्हा एकदा शफल झाला होता ऑफ स्टंपच्या पुढे ऑन साईडला. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, जमलं नाही. डॉट बॉल. कमबॅक केलंय काही क्षणापुरता का होईना, परंतु धावसंख्या या ठिकाणी स्वल्पविराम राम लागला. षटक संपलं आणि बघता बघता प्रदीर्घ काळानंतर 3 षटकं संपली. तिसरं षटक फेकण्यासाठी 2 गोलंदाज वापरावे लागले. या मॅचचा विचार केला तर काचकोळी संघाला विचार करावा लागेल, कारण एक विचार माणसाचं आयुष्य बदलवून टाकतो. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पूर्वार्ध संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर नडई संघाची प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या ती धावफलकावर 1 गडी बाद. तब्बल 47 धावा. झाले तरी मात्र आमच्या अंगाला ऊन झोंबत नाही. क्रिकेट असलं तर आम्हाला तहान लागत नाही, क्रिकेट असलं तर आम्हाला भूक लागत नाही, क्रिकेट असलं तर आम्हाला थंडी जाणवत नाही. रात्रंदिवन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जन आणि मन. जाऊया प्रेक्षक मॅचच्या दिशेने. शेवटचे येणारे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. पूर्वार्ध संपला आणि पूर्वार्धानंतर धावसंख्या ती तब्बल 47 धावा. 15.90 ची सरासरी गाठली नदई संघासाठी. मित्र म्हणेन डगआउटमध्ये दिवाळीचं वातावरण, फटाके फुटले जातील शंका नाही आहे.
या मॅचचा आनंद घेण्यासाठी सन्माननीय एकनाथजी हरट सर सातत्याने आम्ही आपला आभार व्यक्त करू. जाऊया प्रेक्षक मॅचच्या दिशेने. नडे आणि टीम काचकोली. गोलंदाजी मार्कवर प्रतीक कमबॅक करण्यासाठी बोलावलंय. एक एक शस्त्र एक एक अस्त्र वापरावं लागतं या मॅच मध्ये काचकोली संघाला, परंतु आतापर्यंत मी तर म्हणेन कोणतंही शस्त्र उपयोगी पडलं नाहीये. जेवढे बाण फेकले तेवढे बाण परतीचा प्रवास करून आले, येताना मात्र काही घेऊन आले नाहीयेत. 47 धाबा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रतीक मान फ्रॉम काचकोली. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. अतिशय आखूड टक्क्याचा चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे मात्र या चेंडूवर काय घडले, फलंदाज झालाय बाद आणि इथे मात्र धक्का लागेल नडे संघाला. मित्र म्हणे दत्तात्रय. इथे मात्र दत्तात्रयाने पुन्हा एकदा चमत्कार घडवला. पकडला गेला झेल. यस माफी असावी मोहन आहेत. यस मोहन भोईर काचकोली संघाचे तारणहार. आपण दत्तात्रय गोलंदाजी करताना पाहिला तो सुद्धा पोलिसांनी. ते मात्र एका पोलिसाने जेल पकडलाय. पोलीस कॅच लगेच करतात, मग ते चोर असोत की एखादा अपराधी असो. कॅच सोडणार नाही, जेल सोडणार नाही. क्रिकेटची व्याख्या कंप्लीट केली जाईल. मोहनने मात्र बासरी वाजवली आणि पुन्हा एकदा नंदनवन फुलवलंय. पकडला झेल. धक्का क्रमांक 3. नडे संघाला मात्र तिसऱ्या षटकामध्ये धावांपासून परावृत्त केलंय. या मॅच मध्ये कमबॅक केलंय गोलंदाजी करत असताना काचकोली संघाने. एका क्षणाला वाटलं होतं 3 षटकामध्ये बनल्यात 47 धावा. आता मात्र धावांचा वेग कुठून कुठपर्यंत जाईल सांगता येणार नाही. ग्रीन सिग्नल नाही तर रेड सिग्नल लागलाय. हा सिग्नल किती वेळापर्यंत राहील हे मात्र सांगावं लागेल गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रतीकला. प्रतीक नावाचा गोलंदाज गोलंदाजी करतोय. आम्ही एक प्रतीक बदलापूरमध्ये पाहिलाय, जो खऱ्या अर्थानं मयूर ग्रुप बदलापूर संघाच्या वतीनं खेळतो, प्रतीक तरे. आणि इथे मात्र हा प्रतीक त्याच्याच पावलावर पाऊल ठेवतोय. दोन चेंडूवर 2 विकेट. बॉल ऑन हॉर्न हॅट्रिक. इथे मात्र आणखी एक वळणारा चेंडू पाहायला मिळाला. काय चेंडूने गिरकी घेतली. चौथ्या षटकामध्ये कमी वयाचा खेळाडू गोलंदाजी करतोय आणि इथे मात्र पाहू शकाल मनोज सर धाव आहे की नाहीये. यस कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, कारण इथे तुम्हाला धावा मिळवायची असतील तर बॅट आणि बॉलचा संपर्क व्हावा लागेल. अंगाला चेंडू या ठिकाणी मात्र ब्रश होतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. त्याने सुद्धा कलेक्ट केला. धाव मिळणार नाही. पंधरा वर्षाचा खेळाडू इथे गोलंदाजी करतोय आणि सातत्याने यशस्वी होत असताना खेळासाठी वजन नसावं, उंची नसावी आणि वय नसावं, तिथे असावं लागतं कर्तृत्व. आणि इथे सिद्ध करत असताना गोलंदाज प्रतीक, क्या बात आहे. पॉइंट ऑफ द मॅच मी तर म्हणेन हे षटक ठरेल. इथे पुन्हा एकदा बॉडी टर्न केली
ऑप्शनच्या पुढे सफल होता फलंदाज, फेकून दिले चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू निघून जाईल. षटकार. दर्शकतेचं रूप देण्यासाठी आमच्या अंपायर रेडी आहेत. सन्माननीय हेमंतजी शेट्टी सर आणि हिरामनजी करकर सर. हेमंत आणि हिरामन एकाच राशीची दोन माणसं सुभाजी केंबारी सरांनी जमा केलेली आहेत. क्लीन बॉल, दांडी गोल. प्रत्येक इथे मात्र जल्लोष करत असताना व्हायला हवा. या छोट्या मुलानं खऱ्या अर्थानं या वयामध्ये इतकी चांगली गोलंदाजी म्हणजे फ्युचर ब्राईट आहे. भविष्य उज्ज्वल आहे या खेळाडूचं. मित्र या तीनही पोलिसांना आवाहन करेल या स्पर्धेच्या माध्यमातून की या खेळाडूकडे पहा आणि सातत्याने त्याला प्रमोट करा. ग्रामीण ओपन गटातील जेवढ्या मॅचेस असतील त्या प्रत्येक मॅचेसमध्ये त्या खेळाडूला खेळण्याची संधी निर्माण करण्यासाठी प्लॅटफॉर्म निर्माण करून द्या. काय गोलंदाजी केली ही गोलंदाजी सातत्याने अनेक पाहुण्यांना, अनेक खेळाडूंना, अनेक प्रेक्षकांना सिग्नेचर घेऊन देणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. काय गोलंदाजी प्रतीकची, कौतुक करेल. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करून 4 गडी टिपले या षटकामध्ये. कमालीची गोलंदाजी, शॉकिंग बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि बघता बघता 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर नडई संघाची धावसंख्या आहे ती धावफलकावर आतापर्यंत तब्बल 53 धावा. नवीन फलंदाज नितीन खेळपट्टीवर पोहोचलाय. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि दोन्ही फलंदाज अजूनही एक सुद्धा चेंडू खेळले नाही आहेत. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर काचकोली संघाच्या वतीनं अमित गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. धावसंख्या ती धावफलकावर 53 धावा. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये कल्पेश फस्टे ज्या पद्धतीने समाजाची सेवा, पोलीस सेवेत कार्यरत असताना आणि इथे मात्र संघाची सेवा, सेवा हाच धर्म आहे आणि तो करावा लागतो माणसाला. विकेट किपर रमेश ओ हो चेंडू पाहत राहिला होता परंतु गोलंदाजाने इथे स्वतःहून सांगितलं यस लीडिंग फ्रॉम फ्रंट. झेल पकडला. आणखी एक धक्का लागेल नडई संघाला. कमबॅक कमबॅक आणि कमबॅक केलंय या मॅच मध्ये. थोड्या वेळापुरता का होईना पण काचकोली संघानं धावसंख्या स्थिरावली. 53 धावा. 3 षटकांचा विचार केला तर 47. त्यानंतर प्रतीकला बोलावलं आणि प्रतीकने मात्र इथे जादूगिरी केली. अमित गोलंदाजी मार्गावर सज्ज. भन्नाट वेग. फलंदाजाला संधी नव्हती मोठा स्ट्रोक खेळण्याची. इथे मात्र अपील होते विकेट किपर पोलीस मेजर यांच्या माध्यमातून परंतु पाहू शकाल एक सिंगल धाव. मेजरला वाटतंय इथे काय घडलंय परंतु आमच्या अंपायरला काय वाटतं हे महत्वाचं आहे. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. एका समालोचकाने गमतीनं सांगितलं होतं की दशरथ पाटील सर जेव्हा जेव्हा समालोचन करतात ना तेव्हा त्यांनी सांगितलं होतं एका समालोचकाचं दृष्टांत की अंपायरनं जर सांगितलं ना की चर्चा करूया आपण नंतर युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक जोडलेले आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या ती धावफलकावर 54 धावा. इथे मात्र फटका सजवलाय साईड स्किनच्या समोर क्षेत्ररक्षक. ओ माय गुडनेस व्हॉट अ डॉली कॅच. कठीण झेल सोपा केला आणि सोपा केला झेल पकडला. आणखी एक धक्का लागेल नडई संघाला.
पहिलं बटन जर व्यवस्थित लागलं नाही तर मात्र लहान मुलासारखी गत होते. आपण पाहू शकाल तिसऱ्या षटकाला आणि या उत्तरार्धाची सुरुवात मात्र खराब पाहायला मिळाली. नडई संघाची धावसंख्या ती धावपलकावर 54 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. अमित गोलंदाजी करतोय. इथे मात्र लेन जर पाहिली तर परफेक्ट यॉर्कर, दांडी गुल, फलंदाज बाद, क्लीन बॉल, फर्निचर डिस्ट्रॉइड. आपण पाहू शकाल 54 धावांवर येऊन ही गाडी थांबलेली आहे. गिअर चेंज करावा लागेल काही क्षणानंतर, कारण आपण पाहू शकाल धावसंख्या स्थिरावली 54 धावा आणि आतापर्यंत पाहिले तर 8 गडी गमावलेत नडई संघानं. काही क्षणापूर्वी पाहिलं तर फुलवेलीची बाग, आता पाहतोय तर त्या फुलवेलीच्या बागेचं रूपांतर स्मशानामध्ये झालंय. वादळानंतरची शांतता काय असते ती या ठिकाणी पाहायला मिळते डगआउटमध्ये. कारण धावा कमी आणि विकेट जास्त, रात्र कमी आणि सोंगे मात्र फार. आयुष्य 60 वर्षाचं टेन्शन मात्र अधिक, सुख कमी आणि दुःख मात्र जवापडे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात या क्रिकेटमध्ये. कारण क्रिकेट लाईक अ लाईफ, जीवन क्रिकेट आणि क्रिकेट जीवन आम्हाला शिकून जातो. या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात आणि शिकवणुकीची क्लास मी तर म्हणेन या विद्यालयामध्ये पाहायला मिळतं. आणि हे विद्यालय आहे कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक आणि या विद्यालयाचे हेडमास्टर आहेत सन्माननीय शिवाजी केंबारी सर. आपलं सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करू. जाऊया मॅचच्या दिशेने. एक शेवटचा बरोबर 1 चेंडू शिल्लक. टार्गेट काय असेल ते मात्र या चेंडूवर ठरेल. आपणा सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करेल. सर्व प्रेक्षक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इथे मात्र डेलिकेटली टच, चेंडू निघून चाललाय हळुवारपणे. लॉंग स्टॉपला प्रतीक पोहोचत होता परंतु प्रतीकच्या पुढे चेंडू धावलाय. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटचा चेंडू केलाय गोड नडई संघानं आणि पाहू शकाल या चेंडूवर मिळाल्या 4 धावा चौकार. या चौकाराच्या मदतीने नडई संघाची धावसंख्या बनली 8 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 59 धावा आणि विजयासाठी 60 धावांची गरज. 5 षटकं असतील, 30 चेंडू 60 धावा. काय घडेल या कहाणीमध्ये या संपूर्ण डबल बारीचं आणि या दुहेरी अंकाचं 2 अंकी नाटकाचं विश्लेषण करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये मी बोलवेल सन्माननीय सोमनाथजी खाडे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. रमेश महाराज शिंदे सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो, मंत्रमुग्ध करणारा आवाज मैदानामध्ये आपण सातत्यानं आपल्या सर्वांना खेळवून ठेवणारा आवाज आपण ऐकत होतो. थँक्यू सो मच. आणि मॅच मैदानात चालू आहे. आपण पाहतो एका बाजूला नढई टीम आणि एका बाजूला काचकोली टीम. दोनही टीम आपण जर पाहिल्या तर प्रथमच या स्पर्धेमध्ये खेळत असताना आणि प्रॉपर स्पोर्ट्स किट मध्ये खेळताना पाहायला मिळतात. आमच्या आयोजक आदरणीय सुहाजी केंबारी सर यांच्या नजरेतून कुठली गोष्ट चुकत नसते आणि आपण काचकोली टीमला पाहतोय कंप्लीट स्पोर्ट्स किट मध्ये ही टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळते. या दोनही टीमचं विशेष करून कौतुक आमच्या लाडक्या आयोजकांच्या वतीनं, सुहाजी केंबारी साहेब यांच्या वतीनं. जाऊया मैदानावरती. 5 षटकांची मॅच, आजच्या दिवसातली पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि या मॅच मध्ये
30 चेंडू आणि 60 धावांचं लक्ष असेल जेव्हा फलंदाजीसाठी उतरेल टीम काचकोली ही टीम, जेव्हा मैदानामध्ये फलंदाज मैदानात येतील. साठ धावांचं टार्गेट. एका बाजूला आपण पाहतोय टीम नढई आणि एका बाजूला टीम काचकोली. दोन्ही टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेसाठी निश्चितच नवीन टीम आहेत. मात्र दोन टीम दरम्यान हे द्वंद्व आपल्याला बघायला मिळेल. पूर्वार्ध अतिशय चांगला पाहायला मिळाला, संघर्षमयी पूर्वार्ध होता. 5 षटकामध्ये 59 धावा जमवल्या टीम नढईनं आणि 60 धावांचं लक्ष ठेवले. चला मित्रांनो, फलंदाज पाठवा. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला गोलंदाज तयार झालेला पाहायला मिळतोय. आमची संपूर्ण 10 क्रिकची टीम आमच्या समवेत सज्ज झाली आहे. आमच्या समवेत आमचे ऑफिशियल स्कोरर सज्ज आहेत. डीजे कल्पेशची सुमधुर धून आपल्या सोबत सज्ज आहे. कॅमेरामन सज्ज. दोनही पंच आपण पाहतोय, एका बाजूला हिरामन सर आणि एका बाजूला आमचे हेमंतजी शेट तानाजी सर आहेत. आणि या दोन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मनोजजी आणि तानाजी सर, या धनाजी सर या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. सकाळच्या सत्रापासून आपण नामवंत पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर हिरामनजी खरकर सर यांना आणि हेमंतजी शेट्टी सर यांना. आणि संपूर्ण फिल्डिंग सजलेली आपल्याला पाहायला मिळते. दोन फलंदाज मैदानात जात असताना धुरंधर हुकुमाचे एक्के मैदानामध्ये खेळपट्टीचा ताबा घेताना पाहायला मिळतील. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज कल्पेश आणि त्याला साथ देताना रमेश. ही काचकोली संघाची जोडी मैदानामध्ये सज्ज झाली आहे. 30 चेंडू 60 धावांची आवश्यकता. सामन्याला सुरुवात होईल. पंचांचा हिरवा कंदील जसा येईल तसा मात्र सामना सुरुवात होतोय. व्यूव्हरचना सज्ज. विकेट किपर शॉर्ट थर्डमॅन आहे. पॉइंट वरती क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हर आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक थोडासा बाहेरच्या बाजूला पाहायला मिळतोय. फिल्डिंग सज्ज झाली आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि पहिल्या चेंडूवरती बॅटची कडा पाहायला मिळाली. निश्चितच नशिबाची साथ मिळत असताना काचकोली संघाला पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा होतोय धावफलकाचा. धावफलकावरती एक धाव जोडली जाते. एका धावेनं सुरुवात झाली आहे. रमेश आपलं खातं खोलत असताना धावफलकाला सुरुवात केली आहे. एक बिनबाद एक धाव धावफलकावरती. यावेळेस उर्फी चेंडू होता, हलक्या हातानं प्लेस केलं. फिल्डिंग सज्ज आहे. लॉंग ऑन बाउंड्री वरती वेगानं चेंडूवरती फिल्डिंग केली. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राहुल, युवा गोलंदाज नढई संघाच्या वतीनं. हा गोलंदाज पॉवर प्लेचं हे षटक आणि या पहिल्या षटकाची जबाबदारी राहुल वरती. लोबर फुलटोज फुलर लेनचा हा चेंडू होता आणि कुठल्याही प्रकारे बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. निश्चितच या चेंडूवरती धावा यायला हव्या होत्या. सोपा चेंडू वाटत होता, मात्र बॅट स्विंग फास्ट वेगवान चेंडूची वाट पाहत होता आणि चेंडू मात्र स्लो आलाय. निर्धाव स्वरूपात संपन्न झाला. पुन्हा एकदा राहुल. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत राहिली आहे. उर्फी चेंडू, जबरदस्त प्रहार, पुढे सरसावत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलंय. या सामन्यातील आणि आपल्या खात्यातील पहिला चौकार फलंदाज रमेशच्या बॅटमधनं. थोडासा विचारात असेल, मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे, मात्र 30 यार्डचं जे बंधन आहे त्या कारणानं मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये लँड होतोय. निश्चितच 2 धावा धावफलकावरती यावेळेस जोडल्या जातील. पॉवर प्लेचं हे षटक अतिशय महत्वाचं षटक असतं. 30 यार्डला भेदायचं आणि धावा मात्र जमवायच्या असं फलंदाजाचं लक्ष असतं. यावेळेस त्याच पद्धतीनं हवेमध्ये फटका खेळला होता. सुरक्षित फटका. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पाहायला मिळतात धावफलकावरती 8 धावा. बिनबाद 8. सुरुवात करत असताना काचकोली संघ
स्ट्राईक वरती रमेश. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. राहुल कमी उंचीचा खेळाडू आणि कमी उंचीचा चेंडू यावेळेस हाताळत असताना षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि धावफलकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. कासकोली संघाची ही धावसंख्या बिनबाद 8. पाहायला मिळाली. एक षटक हाताळलं, केवळ 8 धावा खर्च केल्या. 60 धावांचं टार्गेट आहे आणि 60 धावांचं टार्गेट आणि पहिलं षटक 8 धावांचं आलं. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ होतं. यावेळेस कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाज बघायला मिळेल. नितीन हा सुद्धा युवा खेळाडू. यावेळेस मोठी जबाबदारी नितीन वरती. नडई संघाच्या वतीनं हे षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ झालंय. गोलंदाजी मार्क वरती नितीन. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू घेऊन फलंदाज स्ट्राईक वरती. कल्पेश एका धाबेवरती वैयक्तिक खेळत असताना हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. यष्टीरक्षक थोडासा फंबल निश्चितच झालाय, मात्र कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही. हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी नितीनची म्हणावी लागेल. पहिला चेंडू निर्धाव फेकत असताना आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि तशीच सुरुवात करत असताना नितीन पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. नडई संघाचा हा गोलंदाज. फटका सजवण्याचा प्रयत्न, दिलस्कूपचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. निश्चितच 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये छोटासा अपघात. टिपलाय झेल. फलंदाज फेल. नक्कीच पंचांनी पाहून घ्या. फिल्डर ओके, ही इज ओके. सर्वांसाठी चांगली गोष्ट आहे. क्रिकेटसाठी ही अतिशय चांगली गोष्ट पाहायला मिळाली. कुठल्याही प्रकारचा मोठा अपघात नाहीये. मित्रांनो, ज्या वेळेला आपण क्रिकेटच्या मैदानावरती खेळत असतो थोडंसं आपल्या शरीराची सुद्धा काळजी घ्या, कारण दुपारचं ऊन असतं आणि या उन्हामध्ये आपण खेळत असतो. जोश मध्ये ज्या वेळेला आपण असतो त्यावेळेस मात्र आजूबाजूला काय चाललंय या गोष्टीवरती आपलं लक्ष थोडंसं कमी असतं. निश्चितच आपल्या शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे. एक मागच्याच महिन्यातली घटना तुम्हाला आठवण करून देईल. बदलापूर ढोके या ठिकाणी स्पर्धा चालू होती आणि 2 फलंदाज धावताना मात्र एकमेकांना जोरानं धडकले होते. जबर मार दोघांना लागला होता. यावेळेस फटका पाहायला मिळतोय. परफेक्ट टाइम केलेला हा स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. निश्चितच काळजी घेणं खूप गरजेची आहे. शरीर हीच आपली सर्वांची संपत्ती असते आणि ऐन तारुण्यात आपण हा खेळ खेळत असतो. निश्चितच शरीर सांभाळणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्क वरती रमेश. रमेशच्या बॅटमधनं हा प्रहार पाहायला मिळाला. गुड शॉट. यावेळेस नितीनचा हा चेंडू चांगलं कमबॅक ऑफस्टकच्या बाहेर फेकत असताना स्विंग होत चेंडू आतमध्ये आलाय. चांगला चेंडू रडारपासून दूर ठेवलं फलंदाजाच्या. कुठल्याही प्रकारे धाव यावेळेस आली नाही आणि चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. नितीन छोटा खेळाडू, मोठी कामगिरी, उंची कमी, कामगिरी मोठी आणि यावेळेस आपल्या संघासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. फटका फसलाय. हाईट कम फाईट ज्यादा. निश्चितच यावेळेस मात्र ताकद चेंडूवरती झोकावली होती. मिस टाइम स्ट्रोक सुद्धा चेंडूच्या बाहेर रवाना होत असताना षटकार.
मिस टाइम स्ट्रोक होता असं वाटलं नव्हतं, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, मात्र ताकद लागली होती हवी तेवढी. 6 धावा या चेंडूवरती येत असताना कॅल्क्युलेटेड स्ट्रोक, सिक्सर. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज नितीन. धावफलक 20 या आकड्यावरती पोहोचलं. पुन्हा एकदा शॉर्टपीस स्वरूपाचा चेंडू, जबरदस्त प्रहार. एक टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. हे षटक महागडं ठरत असताना पाहायला मिळालं. धावफलकावरती 24 धावा, 24 ऑन अ स्कोरबोर्ड. पहिल्या षटकात 8 धावा आल्या. त्यानंतर नितीनचं हे जे षटक आलं ते थोडंसं महागडं ठरत असताना पाहायला मिळालं. चला मित्रांनो, फिल्डिंग स्प्रेड करा. अजूनही आपल्याला भरपूर सामने खेळवायचे बाकी आहेत. आजच्या दिवसात एक महत्वाची मॅच आपल्याला शेवटच्या अंतिम टप्प्यात खेळवायची आहे आणि लख प्रकाशात हा सर्व थरार आपल्याला पार पाडायचा आहे. चला सज्ज व्हा. 2 षटकांची समाप्ती. धावफलकावरती 24 धावा, 60 धावांचं टार्गेट आहे आणि 2 षटकात 24 धावा जमवल्या. यावेळेस फलंदाजी करत असताना आपण पाहतोय संघ काचकोली. काचकोली हे गाव आपण पाहिलं असेल. बारवी डॅमच्या कुशीमध्ये वसलेलं हे गाव आणि या गावाला बिलॉंग करणारी ही टीम आपल्याला पाहायला मिळते. त्यांना फाईट करत असताना याच विभागातील एक मातब्बर टीम नढई, या 2 संघादरम्यान चाललेला हा सामना, हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या या कुंभमेळ्यामध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. दुपारच्या सत्रामध्ये आपण सर्वजण आहोत आणि प्रथम फेरीतील शेवटची मॅच निमित्त आहे कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2022 हे भव्य दिव्य पर्व. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. नवीन गोलंदाज पाहायला मिळेल. राहुल वैयक्तिक खात्यातलं 2रं षटक आणि संघासाठीचं 3रं षटक यावेळेस हाताळेल. पहिला चेंडू घेऊन समोर फेस करताना पाहायला मिळेल दत्तात्रय. पहिला चेंडू फेस करत असताना ताकदीचा वापर, टायमिंग झालंय प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर, षटक. का पाहायला मिळाला. फलंदाज दत्ता यावेळेस आपल्या नावाचा ब्रँड पेश करत असताना षटकार. धावसंख्या सरकली जाऊन पोहोचली 30 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा राहुल. पहिलं षटक चांगलं आलं होतं, त्यानंतर मात्र महागडा ठरत असताना यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येत असताना कठीण झेलला केलंय सोपं. टिपलाय झेल, संपलाय दत्ताचा खेळ. दिवसातली शेवटची मॅच आपण पाहतोय. एका बाजूला काचकोली टीम आणि दुसऱ्या बाजूने फाईट करत असताना टीम नढई. चांगला संघर्ष चालू आहे. या अगोदरच्या चेंडूवर जर आपण पाहिलं असेल तर फलंदाज दत्तात्रयच्या बॅटमधनं षटकार आला होता. तशाच पद्धतीनं मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाज राहुल यावेळेस आपली कलात्मकता पेश केली. चेंडूवरती बोटांची जादू यावेळेस दाखवली असताना पाहायला मिळाला. स्लोवर हाताळलं आणि दत्ताचा अडसर दूर केलाय. सज्ज आहे राहुल. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती फलंदाज. फटका पाहायला मिळतोय. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर झोनच्या दिशेने रमेशच्या बॅटमधनं या 2 धावा आल्या. निश्चितच 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धावांनी धावफलक सरकलं, पुढे सरकलं 32 या आकड्यावरती. 32 ऑन स्कोर बोर्ड. 60 धावांचं टार्गेट चेस करत असताना टीम काचकोली आपण पाहतोय. रमेशनं मात्र एक चांगला संघर्ष चालू ठेवलाय. एका बाजूने किल्ला लढवतोय.
यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला बघायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेनं. एक टप्पा खाल्ल्यानंतर फलंदाज रमेशच्या बॅटमधनं हा धमाका चौकार. छत्तीस धावा धावफलकावरती. 60 धावांचं टार्गेट आहे आणि आगेकूच करत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम काचकोली. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज रमेश आपल्या नावाचा यावेळेस परिचय देत असताना अद्यापपर्यंत जर आपण पाहिले तर 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आणि तब्बल 3 चौकार त्याच्या बॅटमधनं आलेले आपल्याला पाहायला मिळतात. रमेश सेट आहे अँड ही इज ऑन फायर. राहुलचा हा चेंडू यावेळेस काचकोली गावचा ब्रँड पेश करणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका षटकार. मैदानामध्ये वादळ चालू आहे. रमेश नावाचं वादळ मैदानात घुंगावतंय. नडईचा तारणहार रमेशच्या बॅटमधनं थांबायचं नाव घेत नाहीये. हा पुन्हा एकदा एक ब्रँडेड तडाखा षटकार. तरी रमेश मात्र थांबत नाहीये. यावेळेस फटका पाहायला मिळतो रमेशचा. बॅट मधनं निघालाय आणि क्षेत्ररक्षकाला हाताला चटका देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वैयक्तिक 50 धावा कंप्लीट करत असताना या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक फलंदाज रमेशच्या नावावरती.